सर्वांना नमस्कार. आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे एक छोटी एक कथा मी सांगतो. त्याच्यानंतर आपण या सत्राला ध्यान सत्राला सुरुवात करूया. एक छोटी कहाणी आहे. त्या कहाणीचं त्या कथेचं नाव आहे विश्वास. एक व्यापारी विमान सोडण्याच्या काही काळापूर्वी विमानात चढला. तो व्यवसायासाठी प्रवास करत होता. त्याच्या सीटवर पोहोचल्यावर त्याने हसून त्याच्या भोवती बसलेल्या सहप्रवाशांचे स्वागत केले. एक मध्यमवयीन महिला खिडकीजवळ बसली होती आणि एक लहान मुलगी बाजूच्या सीटवर बसली होती. त्याची बॅग वर ठेवून तो त्याच्यामध्ये बसला. विमान उड्डाण केल्यानंतर त्याने त्या लहान मुलीशी संभाषण सुरू केले. ती त्याच्या मुलीच्या वयाची दिसत होती आणि तिच्या चित्रकला आणि रंगवण्याच्या पुस्तकात व्यस्त होती. त्याने तिला काही सामान्य प्रश्न विचारले, जसे की तिचे वय, 8 वर्ष, तिचे छंद, कार्टून आणि रेखाचित्र, आणि तिचा आवडता प्राणी. घोडे सुंदर आहेत, परंतु मुलीला फक्त मांजरी आवडतात. एवढी लहान मुलगी एकटी प्रवास करत आहे हे त्याला विचित्र वाटले, परंतु त्याने कोणालाही कळू दिले नाही. त्याने वारंवार खात्री करण्याचा प्रयत्न केला की ती मुलगी कोणत्याही अडचणीत नाही. उड्डाणाच्या सुमारे 1 तासानंतर विमान अचानक जोरात थरथरू लागले. पायलटने सार्वजनिक माहिती प्रणालीवरील सर्वांना सांगितले, तुमचे सीट बेल्ट बांधा आणि शांत राहा, कारण विमान खराब हवामानातून जात आहे. पुढच्या अर्धा तासापर्यंत विमान जोरात हादरले आणि अनेक वेळा वर खाली हलले. काही प्रवासी रडत होते तर काही शांतपणे प्रार्थना करत होते. सर्वत्र घबराट पसरली होती. तो व्यापारी देखील घामाने भिजला होता आणि शक्य तितक्या घट्ट त्याची सीट घट्ट धरून होता आणि प्रत्येक धक्क्यासह अरे प्रभू असे ओरडत होता. दरम्यान ती लहान मुलगी त्याच्या शेजारी असलेल्या सीटवर शांतपणे बसली होती. तिने तिचे रंगीत पुस्तक आणि रंगीत पेन्सिल तिच्या समोरच्या सीटच्या खिशात व्यवस्थित ठेवले होते आणि तिचे हात तिच्या पायावर शांतपणे ठेवले होते. आश्चर्यकारकपणे तिला अजिबात काळजी वाटत नव्हती. काही वेळ अशाच प्रकारची घटना अनुभवल्यानंतर विमान आता पूर्णपणे शांत झाले होते. काही मिनिटांनंतर पायलटने खडबडीत प्रवासाबद्दल माफी मागितली आणि घोषणा केली की ते लवकरच उतरणार आहेत. विमान खाली उतरू लागताच त्या माणसाने त्या लहान मुलीला विचारले, तू एक लहान मुलगी आहेस, पण माझ्या आयुष्यात मला तुझ्यासारखी धाडसी मुलगी कधीच भेटली नाही. सर्व प्रवासी घाबरले असताना तू इतक्या शांतपणे बसलीस. मला अजूनही समजत नाही की तू इतकी लहान असूनही इतकी शांत कशी राहिलीस. विमानातील गोंधळात आम्ही सर्व प्रौढ इतके घाबरलो होतो, तरी तुला अजिबात भीती वाटली नाही. मुलीने त्या माणसाच्या डोळ्यात पाहिले आणि चेहऱ्यावर हास्य आणत उत्तर दिले, नाही, कारण माझे वडील पायलट आहेत. तेच हे विमान चालवत आहेत आणि ते मला घरी घेऊन जात आहेत. मुलीच्या उत्तराने तिच्या डोळ्यात तिच्या वडिलांवरील विश्वास आणि तिच्या शब्दावरील आत्मविश्वास पाहून तो व्यापारी आश्चर्यचकित झाला. तिच्या आत एक आवाज आला, मला स्वतःवर आणि मला जन्म देणाऱ्या ईश्वरावर पुरेसा विश्वास आहे का? शास्त्रातील जुने वचन म्हणते, श्रद्धा पर्वत हलवू शकते. आध्यात्मिक प्रणालीमध्ये ध्यानात स्वतःशी जोडणे आणि आत जाणे याचा समावेश होतो. परिणामी वेळ आणि सरावाने आपण स्वतःवर, आपल्या आतील आवाजात खरा विश्वास विकसित करतो आणि असा विश्वास खरोखर पर्वत हलवू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा. खरा विश्वास खरोखरच एक अवर्णनीय गुण आहे. हेच निर्भय धैर्य आपल्याला यशाकडे घेऊन जाते. हीच सर्वव्यापी शक्ती आपला मार्ग सुकर करते. बाबूजी महाराज. एक छोटीशी गोष्ट आपण ऐकली आणि यावरून आपल्याला काही गोष्टी समजू शकतो आपण
की विश्वास हा काय असतो. आणि या ध्यान प्रक्रियेमध्ये जे काही आपण ध्यान करतो आहोत याचाही उद्देशही हाच आहे की आपण असा विश्वास निर्माण करू शकलो पाहिजे. आणि जेव्हा आपण ध्यानात बसतो तेव्हा कुठलीही काळजी नाही, कुठले विचार नाही, शांतपणे आपण ध्यान करून आणि आजचा जे ध्यान सत्र आहे ते आपण आज प्रार्थनेवरती ठरवलं होतं. ही आपली हार्टफुलनेसची प्रेयर आहे, ती एकदा सर्वांना सांगूया. ही प्रार्थना आहे. प्रार्थना म्हणजे काय? नॉर्मली जे काही आपण रुटीन पद्धतीने प्रार्थना करतो त्यात आपण याचक ठरतो, आपण काहीतरी मागत असतो. परंतु ही हार्टफुलनेसची प्रार्थना, या प्रक्रियेत ध्यान साधनेची प्रार्थना ही थोडी वेगळी आहे. मला जे करायचे ते मी प्रामाणिकपणे केले आहे. यानंतर मी काय करू ते तूच मार्गदर्शन कर. जे आपण जे काही प्रयत्न करतो प्रत्येक गोष्टीसाठी ते पूर्ण प्रामाणिकपणे केलेले आहे. त्याच्यानंतर आपण ही प्रार्थना करत असतो. ही प्रार्थना एक विनंती आहे. ईश्वराला ही विनंती करतो आपण. डोळे बंद करतो आणि समर्पणपणे विनंती करतो की मी जे काही आता केलाय ते केलाय, याच्यानंतर तूच माझा मार्गदर्शन कर. या भावाने आपण ही प्रार्थना करतो. या ही प्रार्थना याचे शब्द आपण समजून घेऊया. शक्यतो ही प्रार्थना झोपण्यापूर्वी स्रोताशी जोडून घेण्यासाठी करत असतो आपण. रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना म्हणायला ती करायची आहे. 10-15 मिनिटं करून मग आपण झोपी जायचं आहे, जेणेकरून त्या ईश्वरीय स्रोताशी आपण जुडतो आणि त्याच ध्यानमग्न स्थितीमध्ये आपण झोपी जातो, जेणेकरून आपली पूर्ण झोप जी आहे ती पूर्णतः ध्यानमग्न अवस्थेत, निद्रा अवस्थेत होत असते. झोपण्यापूर्वी स्वतःशी जोडून घेण्याचा एक मार्ग म्हणून ही प्रार्थना झोपण्याच्या वेळेला म्हटली जाते. यासाठी 10 ते 15 मिनिटे लागू शकतात. सकाळी ध्यानाच्या आधी सुद्धा ही म्हटली जाते. झोपण्याच्या वेळी आरामशीर बसा, हळुवारपणे डोळे बंद करा आणि शिथिल व्हा, रिलॅक्स व्हायचं. शांतपणे आणि हळूहळू खाली दिलेल्या प्रार्थनेचे शब्द परत परत म्हणा. त्याच्या खऱ्या अर्थावर 10 ते 15 मिनिटे ध्यान करा. त्याचे विश्लेषण करण्याऐवजी तुमच्या हृदयात त्या शब्दांच्या कंपनांची जाणीव होऊ द्या. त्याचा अर्थ अंतरंगातून उमटू द्या. त्यात हरवून जाण्याचा प्रयत्न करा. शब्दाच्या पलीकडे जा आणि ती भावना तुमच्या येऊ द्या, ती आपल्या हृदयात उतरू द्या. त्या छोटी प्रार्थना अशा प्रकारे आपण म्हणायची असते, हे नाद तूच मानव जीवनाचे वास्तविक ध्येय आहे. आपलं काय ध्येय असू शकते? आपण जेव्हा ध्यानाची प्रक्रिया समजून घेत आहोत, आपल्याला स्वतःतील जो अंतःकरणातील ईश्वर आहे त्याच्याशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे. त्यालाच आपण प्रार्थना करत आहोत. ईश्वरीय स्त्रोताला आपल्या हृदयात असलेल्या की तूच मानव जीवनाचे वास्तविक ध्येय आहे. आमच्या सर्व मानवांचे ध्येय माझ्या एकट्यापुरतं ध्येय नाही, हे संपूर्ण मानव जातीचे ध्येय आहे. तूच मानव जाती जीवनाची वास्तविक ध्येय आहे. आमच्या जीवनाचे ध्येय आहे हे आपण आपल्या मनात समजण्याचा प्रयत्न करतो. कारण ही समज सुद्धा बदलत जाणारी आहे. सुरुवातीला समजेल, काही अर्थ संबोध होईल आणि ते असं विकसित होत जाते. नंतरचं वाक्य आपण म्हणतो, आम्ही अद्यापही इच्छांची गुलाम आहोत. आपण आपल्या दैनंदिन जीवनात, दैनंदिन व्यवहारात इतके गुरफटून जातो की त्याचं रूपांतर इच्छांमध्ये होते आणि त्या इच्छांमधून बाहेर निघणं कठीण होत जातं. त्याच्यामुळे आपलं मनाची एकाग्रता होत नाही. ईश्वराची एकरूप होण्यासाठी अडचणी निर्माण होतात. म्हणून वाक्य आहे, आम्ही अद्यापही इच्छांची गुलाम आहोत. आपण हे प्रगट करतो, आपली अडचण आपल्या समोर आणत आहोत प्रार्थनेच्या रूपाने. मग आपण म्हणतो, ज्या आमच्या उन्नतीमध्ये बाधक आहे, या सर्व इच्छांच्या आम्ही गुलाम झालो आणि ज्या आमच्या उन्नतीमध्ये बाधक आहेत. नंतरचं वाक्य आहे, तूच एकमात्र ईश्वर. मग अशा अडचणीच्या स्थितीमध्ये मला कोण मदत करू शकेल? मग आपण म्हणतो, तूच एकमात्र ईश्वर आणि शक्ती आहेस, जो आम्हाला त्या स्थितीपर्यंत पोहोचवू शकतो. तीच ईश्वरीय शक्ती, क्षमता आपल्याला मार्गदर्शित करून त्या एकरूपा होण्याच्या स्थितीपर्यंत आपल्याला पोहोचवू शकते, असं विनंती करता. ही प्रार्थना एक प्रगटीकरण आहे आपल्या म्हणजे आपल्या जीवनाचं, आणि ही विनंती पण आहे. आपली कोणतीही मागणी नाही.
केलंच पाहिजे असं नाही. तर ही जी प्रक्रिया या प्रार्थनेमधून जे आपण विनंती करतो, त्या विनंतीमुळे बराच काही अनुभव आपल्याला येतो आणि तो अनुभवच आपल्याला ध्यान स्थितीत, प्रार्थना स्थितीत घेऊन जातो. अशी प्रार्थना आहे. तशीच अशी प्रार्थना आपण रोज रात्री 9 वाजता सुद्धा करतो. त्याला वैश्विक प्रार्थना म्हणतात. आजचं सत्र आपण या प्रार्थनेवरती ठेवलं होतं म्हणून हे सर्व प्रार्थनेचा गाभा आपल्याला समोर मी सांगत आहो. ही 9 ची प्रार्थना याला युनिव्हर्सल वैश्विक प्रार्थना म्हणतात. रात्री ठीक 9 वाजता ज्यांची इच्छा असेल त्या प्रत्येकाने जिथे कुठे असतील तिथे हातातले काम थांबवून त्या विश्वातील सर्व बंधू आणि भगिनींचे प्रार्थनेचे वाक्य असे आहे. 9 वाजता आपण आपलं काम बंद करून छान बसायचं. डोळे बंद करून आपण एक असा भाव घेतो की त्याचे शब्द असे आहे. त्या विश्वातील सर्व बंधू आणि भगिनींचे हृदय प्रेमाने आणि भक्तीने भरत आहे. त्यांच्यात खरी श्रद्धा दृढ होत आहे. हे 3 गुण याच्यात विकसित करण्यासाठी आपण प्रार्थना करतो. सर्व बंधू आणि भगिनींच्या हृदयात प्रेमाने, भक्तीने भरत आहे आणि त्यांच्या हृदयात खरी श्रद्धा दृढ होत आहे. असा विचार करून 15 मिनिटे ध्यानास बसावे. त्याचा त्यांना अतिशय फायदा होईल आणि फायदा होत असल्याचे प्रत्यक्ष अनुभवाने समजू शकेल. अशी प्रार्थना फक्त रात्री 9 ते 9:15 करायची आहे. त्या 24 तासामध्ये हा 9 ते 9:15 ही विशिष्ट वेळ बापूजी महाराजांनी सांगितले की या वेळी जर तुम्ही प्रार्थना केली तर ही प्रार्थना सर्व जगात पसरेल आणि त्या प्रार्थनेचा तुम्हाला अनुभव येईल. ही प्रार्थना ईश्वरीय स्वतःपर्यंत नक्की पोहोचेल आणि तुम्हाला त्या प्रार्थनेचा अनुभव येईल. त्याच्यामुळे काय होईल? विश्वाचं पूर्ण वातावरण निर्माण होण्यास आपल्या विश्वाचं वातावरण निर्माण होण्यास, एक पवित्र वातावरण निर्माण होण्यास मदत होईल आणि सर्वीकडे त्याचा फायदा सर्व समाज बांधवांना, देश बांधवांना जगात व्हायला लागेल. ही अशा प्रकारची प्रार्थना होती. तर आपण आता बऱ्यापैकी कनेक्ट झालेलो आहोत स्वतःशी आणि आपल्या सर्वांशी एकमेकाशी. तर मी शीतलताईला विनंती करतो की त्यांनी आता आपल्याला ध्यानाच्या सेशन त्यांनी सुरुवात करावी. पहिले रिलॅक्सेशन करा, मग थोडीशी प्रार्थनेचे शब्द म्हणून मग सिटिंगला आपण सुरुवात करूया. तर शीतलताई. हो, ठीक आहे. सर्वांनी आरामात बसा. आपण रिलॅक्सेशन सुरू करू पहिले आणि त्यानंतर मग ही प्रार्थना आपण मनोमन म्हणायची आणि नंतर आपण ध्यान सुरू करू. आरामात बसा. डोळे हळूवारपणे बंद करा. आपल्या स्वतःला आपल्या हृदयाशी जोडून घ्या. आता आपले पाय जमिनीला टेकलेले आहेत असा विचार घ्या. जमिनीतून आरोग्य देणारी ऊर्जा पायांच्या तळव्यांमधून प्रवेश करत आहे आणि पायाचे तळवे, बोट रिलॅक्स झाले आहेत त्याचा अनुभव करा. ती ऊर्जा हळूहळू आता दोन्ही पायांच्या पोटऱ्या, टोंगळे, मांड्या यामध्ये प्रवेश करत आहे. आणि पाय संपूर्णपणे रिलॅक्स झाले आहेत असा अनुभव करा. ही ऊर्जा आता कमरेच्या भागामध्ये प्रवेश करत आहे. आपली बसण्याची जागा, कमरेचा भाग, येथील सर्व स्नायू या ऊर्जेमुळे एकदम रिलॅक्स झाले आहे त्याचा अनुभव करा.
हळूहळू ही ऊर्जा आता पोटाच्या भागाकडे प्रवेश करत आहे. पोटातील सर्व स्नायू, छातीचा भाग, संपूर्णपणे या ऊर्जेने भरून गेला आहे. पोट, छाती एकदम रिलॅक्स झाली आहे असा अनुभव करा. हळूहळू आपले लक्ष आता पाठीच्या भागाकडे येऊ द्या. पाठीचा संपूर्ण भाग खालून पूर्णपणे वरपर्यंत. ही ऊर्जा तेथे प्रवाहित होत आहे आणि पाठ रिलॅक्स झाली आहे असा अनुभव करा. आपले लक्ष आता हळूहळू खांद्यांकडे येऊ द्या. ही ऊर्जा खांद्यांमध्ये प्रवेश करत आहे. खांदे हळूहळू ढोपर दोन्ही, दोन्ही हातांचे मनगट, पंजे, बोट संपूर्ण हातामध्ये ही ऊर्जा प्रवेश करत आहे आणि तेथील सर्व ताण, तणाव निघून गेला आहे असा अनुभव करा. आपले लक्ष आता मानेकडे येऊ द्या. ही ऊर्जा मानेमध्ये प्रवेश करत आहे आणि तेथील सर्व स्नायू रिलॅक्स झाले आहे. मान ढिली सोडून द्या. कुठल्याही प्रकारचा तणाव मानेमध्ये जाणवत नाही. मान रिलॅक्स झाली आहे. आता हळूहळू ही ऊर्जा आपल्या डोक्याच्या भागाकडे प्रवेश करत आहे. मागचा भाग, डोक्याच्या वरचा भाग, कपाळ, आयब्रो, डोळे, नाक, कान, जबडा, संपूर्ण चेहऱ्यावर ही ऊर्जा प्रवेश करत आहे आणि तेथील सर्व स्नायू रिलॅक्स झाले. पुन्हा एकदा आपल्या शरीराच्या संपूर्ण भागाकडे लक्ष द्या. जिथे कुठे आपल्याला अजूनही तणाव जाणवत आहे, ती ऊर्जा तेथे प्रवेश करत आहे आणि तो भाग शिथिल झाला आहे असा अनुभव करा. आपले शरीर आता संपूर्णपणे आरामाच्या अवस्थेत आले आहे. हळूहळू आपले लक्ष हृदयाकडे येऊ द्या. पूर्णपणे प्रेमाच्या, समर्पणाच्या भावनेमध्ये आपण आता प्रार्थना म्हणणार आहोत. हे नाथ, तूच आमच्या मनुष्य जीवनाचे वास्तविक ध्येय आहे. आम्ही आमच्या इच्छांचे अद्यापही गुलाम आहोत, जे आमच्या प्रगतीमध्ये
अडथळा ठरत आहे. तूच एकमात्र ईश्वर आणि शक्ती आहे, जे आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत नेऊ शकते. त्या प्रार्थनेच्या भावनेमध्ये पूर्णपणे बुडून जा आणि असा विचार घ्या, माझ्या हृदयामध्ये दिव्य प्रकाश, ईश्वरीय प्रकाश आधीच उपस्थित आहे आणि मी त्या प्रकाशाकडे आकर्षित होत आहे. असा विचार घेऊन आपल्या या हृदयातील आनंदामध्ये, शांततेमध्ये असेच थोडा वेळ बुडून जा. ध्यानाला सुरुवात करूया. प्लीज स्टार्ट मेडिटेशन.